श्री स्वामी समर्थ। प्रत्येक व्यक्तीसोबत कधी ना कधी विश्वासघात होतोच। कोणी विश्वासघात करतो तर कोणी विश्वासघाताला बळी पडतो। कसं वाटेल जेव्हा आपण आपल्यासोबत होणाऱ्या विश्वासघात करणाऱ्या लोकांना अगोदरच ओळखू शकलो तर। चला मग विश्वासघात करणाऱ्या लोकांना ओळखूया, आपल्यासोबत काय वाईट होणार आहे तेही ओळखूया आणि अगोदरच सावध होऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा लोकांच्या बद्दल सांगणार आहोत। ते लोक तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला आजच त्यांच्यापासून दूर राहायला हवा, नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या विश्वासघाताला बळी पडू शकता। तर चला मग सुरू करूया या सुंदर विचारांसोबत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेअर करा। लाईक करून श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या लोकांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिला नंबर आहे तो तुमच्याजवळ इतर लोकांची चुगली करतात, इतरांना दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात, तुमच्या नजरेत कमी दाखवतात, इतरांबद्दल वाईट बोलतात। अशा लोकांना दुसऱ्याचा अपमान करायला, त्यांना खाली दाखवायला मजा येते। असं होईल की जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तिच्याबद्दल हे लोक तुमच्यासमोर वाईट बोलतील, पण या गोष्टीची काय खात्री आहे की हीच लोक तुमच्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीसमोर वाईट बोलणार नाहीत। तुमच्याबद्दलही असे लोक कधी ना कधी इतरांसमोर वाईट बोलतीलच, तुमची चुगली करतील। चुगली करणाऱ्या आणि इतरांमध्ये कायम वाईट शोधणाऱ्या लोकांपासून सावध राहा। अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका, असे लोक तुमच्यासाठी घातक ठरू शकतात। अशी लोक जी तुमची मदत मागतात आणि नंतर ते तुम्हाला पूर्णपणे विसरून जातात, तुम्हाला इग्नोर करतात, तुम्हाला टाळायला सुरुवात करतात किंवा मग त्यांच्या मागे पळायला लावतात। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एखाद्याने तुमच्याकडून पैसे उधार घेतलेत आणि तेही असं कारण सांगून ज्यासाठी तुम्ही त्यांना मना करू शकणार नाही। पैसे उधार देणं किंवा घेणं यात काहीही गैर नाही किंवा चुकीचं पण नाही। पैसे घेताना गरज म्हणून घ्यायचे आणि आठवड्यानंतर देतो किंवा महिन्यानंतर देतो म्हणून पैसे पुन्हा कधीच परत करायचे नाहीत। अशा लोकांवर विश्वास ठेवू नये। अशा लोकांवर एकदा विश्वास ठेवला तर पुन्हा पुन्हा ती चूक करू नये, कारण अशी लोक सध्या सरळ स्वभाव असणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असतात आणि त्याला कसं फसवता येईल याचाच विचार करत असतात। कटू आहे पण हे सत्य आहे। अनुभव असेल तर होय म्हणून टाईप करा व व्हिडिओला लाईक करा। अशी लोक तुमच्याजवळ कोणाबद्दलही वाईट बोलत नाही, चुगल्या करत नाही किंवा तुमची मदत मागत नाहीत, तुम्हाला विसरूनही जात नाहीत। तिसऱ्या नंबरचे लोक असे लोक आहेत की जे तुम्हाला म्हणतात, मी तुला एक गोष्ट सांगतो पण तू कोणाला सांगू नकोस। तुला बोलणारे किती लोक असतात, एक गोष्ट सांगतो पण तू कोणाला सांगू नकोस। तुला किती लोक असतात ज्याच्या पोटात कधीच कुठली गोष्ट राहत नाही, मी तुला एक गोष्ट सांगतो कोणाला सांगू नको। अशा म्हणत ही लोक कितीतरी लोकांच्या खाजगी गोष्टी इतरांमध्ये शेअर करत असतात, म्हणूनच अशा लोकांपासून कधीही सावध राहायचं। असे लोक अजिबात विश्वास ठेवायच्या लायकीचे नसतात। गोड बोलून तुमची गुपित माहिती काढून ते इतर लोकांबरोबर शेअर करतात किंवा इतर कोणाजवळ तरी ते बोलून मोकळे होतात। असे लोक म्हणजे काळ्या दगडामध्ये लपलेल्या एका काळ्या सापासारखे असतात। जी लोक तुमच्या प्रगतीमध्ये खुश होत नाही, तुम्ही काही मिळवलं त्यात आनंदी होत नाही, तुम्ही काहीही यश प्राप्त केलं त्यामध्ये त्यांना आनंद होत नाही, अशी लोक तुमच्यामध्ये काही ना काही कमी शोधत असतात, कारण ते आतून तुमच्यावर जळत असतात। तुमच्या यशाचा त्यांना मुळीच आनंद झालेला नसतो। वारंवार तुम्हाला दाखवतात की तुमच्या प्रगतीमध्ये ते किती आनंदी खुश आहेत, ते तुमच्या सुखात सहभागी आहेत, पण आतून मात्र ते तुमच्यावरती जळत असतात। म्हणून अशा लोकांपासून सावध राहायचं। ही लोक कधी विश्वासघात करतील सांगता येत नाही। अशी लोक जी कोणतीही गोष्ट तुम्हाला एकाच वेळेत सांगत नाही, प्रत्येक वेळेस काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर ते पूर्ण न सांगता त्यातला अर्धा भाग किंवा थोडासा भाग सांगून बाजूला होतात आणि राहिलेली गोष्ट ऐकण्यासाठी आपण त्यांच्या मागे फिरायचं किंवा त्या गोष्टीचा विचार करत बसायचं, त्यांना महत्त्व द्यायचं। एकंदरीत काय तर आपल्याला भाव द्यावा, महत्त्व द्यावं यासाठी असे लोक अर्धवट गोष्टी सांगतात, म्हणून असल्या लोकांवर कधीही विश्वास ठेवायचा नाही। काही लोक जे छोट्या छोट्या गोष्टीवरून स्वतःला वाचवायला बघतात, स्पष्टीकरण देत बसतात। तुम्ही अशा लोकांना काहीतरी गोष्ट सांगता आणि त्यांचा इगो हट होतो,
तू मला असं कसं म्हणू शकतोस, मी असा नाही तसा नाही, मी अमुक आहे मी टमुक आहे, माझा स्वभाव असा आहे तसा आहे, तू मला ओळखलं नाहीस वगैरे वगैरे स्वतःच्याबद्दल नको तितक्या स्पष्टीकरण देत बसतात. असे लोक तिथपर्यंत आपल्यासोबत चांगले वागतात जोपर्यंत तुम्ही त्यांचे कौतुक करता, त्यांच्याबद्दल फक्त चांगले बोलता आणि एखाद्या वेळेस तुम्ही त्यांच्याबद्दल चुकीची गोष्ट पकडली तर ते नको तितकं स्पष्टीकरण देत बसतात, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि असे लोक स्वार्थी असतात. म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून कधीही सावध राहायचं, दूर राहायचा प्रयत्न करायचा. अशी लोक ज्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये लगेच फरक पडतो, काल ते तुमच्यासमोर काहीतरी वेगळे होते आणि आज तुमच्यासमोर वेगळेच काहीतरी होऊन येतात. काल तुमच्याकडे जे बघत देखील नव्हते, तुमच्याशी बोलत नव्हते, तुमच्या विरोधात होते, अशी लोक आज तुमच्या बाजूने आहेत, तुमच्याशी गोड बोलतात. अशा वेळेस समजून घ्यायचं की कुठल्याही स्वार्थाशिवाय अशी लोक तुमच्याजवळ येत नाहीत. त्यांचा तुमच्याकडे आज काही ना काही काम असेल किंवा भविष्यात तुम्ही त्यांच्या उपयोगी येणार आहात म्हणून तुमच्याजवळ आले आहेत. नाही तर मग असे कसे घडू शकेल की कालपर्यंत तुमच्या विरोधात असणारे, तुमचा राग करणारे, तिरस्कार करणारे लोक अचानक तुम्हाला जवळ करतात, तुमच्याशी प्रेमाने वागतात. हे शक्य नाही. म्हणूनच अचानक स्वभावात बदल करणाऱ्या, रंग बदलणाऱ्या लोकांपासून कायम दूर राहा, कारण अशी लोक कधीच कोणाची नसतात. आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, सुंदर विचारांसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.